मुर्दाबाद 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 आदिवासी मंत्री मुर्दाबाद 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 आदिवासी मंत्री होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आके बात करो बात करो बात करो बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी भारत माता की। अनेक दिवसापासून आदिवासी बांधव आणि युवक हे ATC कार्यालयाच्या बाहेर आपल्या मागण्या घेऊन बसले होते। अनेकदा माझी त्यांची चर्चा झाली आणि त्या मागण्या खऱ्या अर्थानं आदिवासी बांधवांच्या रास्त मागण्या आणि काही मागण्या तर अशा आहे की त्या ATC लेवलवर PO लेवलवर सॉल्व्ह होतात। काही मंत्रालय लेवलच्या मागण्या आहेत। त्या संदर्भात अशोक उईके यांच्याशी मी बोललो। आमचं कालसुद्धा रात्री 2-3 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं। स्वतः आदिवासी मंत्री अशोक उईके हे पॉझिटिव्ह आहे। त्यांचंसुद्धा याच्यामध्ये सांगणं आहे की 8 तारखेला मी सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांची मंत्रालयामध्ये बैठक घेतो। ज्या ATC आणि PO लेवलच्या मागण्या आहे त्या लेवलवरच त्यांना सोडवायला लावतो। या संदर्भात आदिवासी मंत्र्यांनीसुद्धा पत्र मला रात्री 2 वाजता पाठवलं। ते मी आंदोलकांना दिलं। आंदोलकांशी सगळ्यांशी आदिवासी बांधवांशी चर्चा केली। त्यांच्याशी चर्चा करताना सगळं सांगितलं, पण अजूनही त्याच्यामध्ये काही बांधव हट्ट करून बसलेले आहे की आम्हाला अशोक उईके यांच्या घरापर्यंत जायचं आहे, त्यांच्या घराला घेरावा द्यायचा आहे। पण जेव्हा राज्याचे मंत्री अशोक उईके हे सांगत आहे की 8 तारखेला सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठक घेऊन आपले सगळे प्रश्न सोडवतो, तर मलाही असं वाटते की आदिवासी बांधवांनी एक संधी मंत्र्यांना दिली पाहिजे। एक संधी मंत्र्यांना देऊन त्या ठिकाणी मंत्रालयात बैठक झाली पाहिजे, प्रशासकीय बैठक झाली पाहिजे आणि जे प्रश्न ATC लेवलवर PO लेवलवर सॉल्व्ह होतात ते इथे सॉल्व्ह केले पाहिजे। जे मंत्रालय लेवलवर सॉल्व्ह होतात ते मंत्रालयामध्ये सॉल्व्ह केले पाहिजे। आणि मी स्वतः त्या 8 तारखेच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे। आता जिल्हा अधिकारी आणि SP या दोघांनाही त्या पैदल यात्रेमध्ये मार्चमध्ये पाठवलेलं आहे। त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी आणि SP स्वतः जात आहे, त्यांना समजून सांगत आहे। आदिवासी मंत्र्यांचं पत्र काल रात्री जे पाठवलं त्या संदर्भातसुद्धा आतासुद्धा माझं आंदोलकांसोबत चर्चा झालेली आहे आणि माझी विनंती आहे की अशोक उईकेजी आदिवासी मंत्री यांच्या विनंतीला मान देऊन एकदा आदिवासी बांधवांनी 8 तारखेची बैठक स्वीकारावी। जर 8 तारखेला त्यांना मंत्रालयाच्या बैठकीला न्याय मिळाला नाही तर त्याच ठिकाणी आपण आंदोलन करू आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देऊ। त्याच मंत्रालयामध्ये त्याच कॅबिनमधून न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही, अशा पद्धतीचं एक ताकीद देऊन हे आंदोलन त्यांनी संपवलं पाहिजे अशी माझी विनंती। आदिवासी विद्यार्थ्यांनी जर आज त्या ठिकाणी आंदोलन थांबवलं, 8 तारखेच्या बैठकीमध्ये सगळे जर आले, त्या ठिकाणी मी सुद्धा राहील। जर आदिवासी मंत्र्यांकडून न्याय मिळाला नाही तर मंत्रालयामध्ये आदिवासी मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये मी आंदोलन करेन।